20 फेब्रुवारी 1707 हा तोच दिवस आहे ज्या दिवशी औरंगजेबाचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यू अगोदर त्याने स्वतःच्या हाताने लिहिलेलं मृत्यूपत्र आजही उपलब्ध आहे। ते आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण त्या अगोदर त्याच्या छावणीची त्याच्या मृत्यू अगोदर काय अवस्था झाली होती हे आपल्याला पाहायलाच हवं। 1707च्या 2-3 वर्ष आधी म्हणजे त्याच्या मृत्यू अगोदर त्याच्या छावणीची व सैन्याची अवस्था खूप वाईट व हसण्याजोगी झाली होती। औरंगजेबाच्या पदरी असलेला अधिकारी निकोलो मनुची याने औरंगजेबाचे शेवटच्या 2-3 वर्षात झालेले मुघलांचे हाल नोंदवून ठेवलेले आहेत। औरंगजेब मृत्यू अगोदर आजारी पडला होता। त्याचे खांदे झुकलेले होते, त्याच्या पायाला जखम झाली होती। महाराष्ट्रातील सतत चाललेल्या लढाईमुळे त्याचे सैन्य पुरते थकून गेले होते। त्यांचे पगार थकले होते। अपुरी शिबंदी मिळत होती, कारण ज्या मार्गावरून त्यांना शिबंदी पुरवली जात होती त्या मार्गावर मराठे हल्ला करून सर्व शिबंदी मारत होते। त्यामुळे सैन्याची उपासमार होत होती, जनावरे मरत होती, माणसंही मरत होती। सैन्यात भ्रष्टाचार चालला होता, छावणी परिसरात दुर्गंधी पसरली होती। मनुची लिहितो संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मराठ्यांची दहशत झाली आहे। औरंगजेबाच्या छावणीतील शाही खजाने, माणसे, जनावरे मरत आहेत। या माणसांची व जनावरांची विल्हेवाट लावायला एक मोठा खड्डा खांदला आहे। सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे, जेवताना तोंडात माशा जात आहेत। आता आपण औरंगजेबाच्या पत्राबाबत बघू। 17 फेब्रुवारी 1707ला तो आजारी पडला आणि अहमदनगर जवळ बेंगार येथे 20 फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी प्रार्थना करत जपमाळ ओढत वयाच्या 89व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला। औरंगजेबाने स्वतःच्या हस्ताक्षरात हे मृत्यूपत्र लिहिले आणि त्याच्या मृत्यूनंतर ते त्याच्या उशीखाली सापडले। या मृत्यूपत्रात त्याने त्याच्या वारसदारांना महत्त्वाचे उपदेश तसेच त्याच्या 12 इच्छा विस्ताराने लिहिले आहेत। हे मृत्यूपत्र त्याने त्याच्या मुलाला शहजादा आझम व कामबख्श यांना लिहिलेले शेवटचे उद्बोधक पत्र। हे पत्र सर्वांनी आवर्जून वाचण्यासारखे आहे। त्या मृत्यूपत्रात शेवट औरंगजेब लिहितो, एक क्षणभर देखील बेसावतपणा असेल तरी वर्षानुवर्ष केलेले कार्य वायाला जाण्याचा प्रसंग येतो। माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजरेतून निसटला आणि परिणामी माझ्या जीवनाच्या अखेरीपर्यंत मला मराठ्यांशी जीवनामरणाचा संघर्ष करावा लागला। हे तर आपण जाणताच। 12 आकडा शुभ मानला जातो। मी सुद्धा 12 सूचना दिल्या आहेत। तुम्ही जर यापासून धडा घ्याल तर तुमच्या शहाणपणाचे कौतुक, तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष कराल तर ते तुमचे दुर्दैव। मरताना त्याचे शब्द होते, अब मैं बूढ़ा हो गया हूँ और कमजोर, मैं नहीं जानता मैं कौन हूँ और इस संसार में क्यों आया हूँ।